नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज माझा सुट्टीचा दिवस आहे. पहा, आज सकाळी सकाळी बाहेर पडलो आहे आणि आज पहा आजचा जो बेत आहे तो आहे सागरेश्वर प्राणी संग्रहालय आणि कुंडल रोडला आहे. पहा मी सध्या आता पलूसचा माझा मित्र सचिन पाटील हाही तिकडून येत आहे. आज आम्ही दोघे भटकंती करणार आहोत. पाहूया, चला भेटूया पुढे. एकदम असा जबरदस्त रोड आहे बाईक रायडिंगसाठी, परंतु लिमिट ठेवा स्पीडवरती. हा खूपच असा सुंदर रोड आहे. पहा, जळगावपासून पुढे आल्यानंतर असा हा पूल लागतो पहा. आणि या ठिकाणी पहा खूप सुंदर असा पूल आहे. परिसर पहा, हा पुलाखालून येरळा नदी गेलेली आहे. येरळा नदीचं हे दृश्य पहा. तिथले जे लोकल्स आहेत ते मासेमारी करतात. सकाळी सकाळी 1-2 तास मासेमारी करतात. आता काय दिवसभर असता काय? किती वेळ मग गावते का काय? मग आहे हे पहा, मासा पकडलेला आहे. माशाचं नाव काय म्हणला काका? किलाप मासा आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्याने मासा पकडला आहे. पहा, हा हुक आहे आणि या हुकामध्ये तो मासा त्यांना सापडलेला आहे. पहा, मोठा मासा आहे. हो, हा, मला वाटलं छोटे छोटे मासे असतील काय. अर्धा किलो? अरे बापरे. हेच सापडतात का दुसऱ्याने सापडतात मासे? बरोबर. हा हा, अरे बाप. टोटल किती किलो होते? टोटल 1 किलो. हा, म्हणजे एक मासा साधारण किती होतोय? पाव किलोच्या पुढं. हा, मग आता ते फ्राय करून खायचं का शिजवून खायचं काय? भाजून सुद्धा खातात ना? भाजून चांगला लागतो मासा. खरं काय? अरे बापरे, एवढा मोठा मासा 4 किलोचा? अच्छा 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 अच्छा, बरं बरं. म्हणजे आठवड्यातनं 1-2 दिवस सापडते म्हणा? रोज आहे? अरे वा. या ठिकाणी हा जो पूल आहे, येरळा नदी या पुलाखालून जात आहे आणि पुलाच्या खाली जी खोली आहे पाण्याची ती मला वाटते जवळजवळ 6 फूट आहे असं या ठिकाणी ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. पुढं गेल्यानंतर खोली जी आहे ती कमी होते थोडे, 1 फुटाभरानं. या ठिकाणी पहा, गरम गरम चहा सकाळी सकाळी आम्ही इथं घेत आहोत. श्री साई कृपा रसवंती ग्रह आहे या ठिकाणी. पहा, तसेच या ठिकाणी तुम्हाला नाश्तासुद्धा मिळेल. पहा, साई कृपा कोल्ड्रिंक्स अँड आईस्क्रीम, देवराष्ट्री. तर चहाची इथं उत्तम अशी सोय झालेली आहे. पहा, गरम गरम असा चहा आहे. माझा मित्र सचिन आलेला आहे आणि आम्ही आता गरम गरम असा गुळाचा चहा घेत आहोत. पहा, अभयारण्याच्या समोरच हे नाश्त्याचं सेंटर आहे. पहा, आणि याच ठिकाणी आम्ही आत्ता चहासाठी बसलो आहे. ब्रेड आहेत पहा, चहा आणि टेस्टी ब्रेड. माझा मित्र सचिन पाटील आलेले आहे. सेंटर जे आहे ते सागरेश्वर अभयारण्याच्या समोरच आहे. पहा, या ठिकाणी हे पदार्थ मिळतात: वडापाव, मिसळ, भजी, भेळ, पाणीपुरी, पुरी भाजी. तसेच या ठिकाणी तुम्हाला गरम गरम अशी कणसं मिळतील खायला. चहा पाहिजे का? कणसं पाहिजेत? सगळंच पाहिजे? सगळंच पाहिजे. अरे वा. एक बसस्टॉप आहे. पहा, देवराष्ट्राकडून हा मार्ग असा आलेला आहे आणि हा असा समोर सरळ जातोय. पहा रस्ता. उजव्या बाजूला प्राणी संग्रहालय आहे आणि डाव्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी नाश्ता मिळेल. मित्रांनो, सागरेश्वर या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. पाठीमागं प्रवेशद्वार आहे. पहा, या ठिकाणी महसूल व वन विभाग यांच्या मार्फत एक बोर्ड लावण्यात आलेला आहे. पहा, 26 जानेवारी
व 15 ऑगस्ट या दिवशी जर आला तर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश जो आहे तो निःशुल्क असणार आहे. आणि अभयारण्यास भेट देण्याची वेळ आहे ती 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर पर्यटकांना प्रवेश बंद राहील. बऱ्याच सूचना दिलेल्या आहेत. हा गेटच्या आतमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. दर मंगळवारी हे जे अभयारण्य आहे ते बंद राहील. आणि या ठिकाणी पहा सेल्फी स्पॉट केलेले आहेत. पहा खूप उत्कृष्ट असा परिसर आहे. कलरिंगचं काम झालेलं आहे. या ठिकाणी डाव्या बाजूला पार्किंगची सोय आहे. पहा 2 व्हीलर तुम्ही पार्क करू शकता. 4 व्हीलर असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. तर या ठिकाणी परिसर पहा, सहर्ष स्वागत असा बोर्ड लावलेला आहे. आणि विविध प्रकारचे प्राणी या ठिकाणी आहेत. बिबट्या आहे, काळवीट आहे, मोर आहे, गवा आहे, ससा आहे, हरिण आहे. पहा असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत या ठिकाणी. आणि डेव्हलपमेंट खूप झालेली आहे. आणि या ठिकाणी अजून एक बोर्ड आहे. तर तुम्ही काय करायचं, या ठिकाणी आल्यानंतर ह्या नियमांचं पालन करायचं आहे. वेळेत सावध व्हायचं आहे. आणि कचरा वगैरे या ठिकाणी करायचा नाही. स्टॅच्यूज वगैरे आहेत या अभयारण्यामध्ये. स्टॅच्यूज वगैरे आहेत. पहा हे असे स्टॅच्यूज आहेत. या ठिकाणी काही छोट्या छोट्या गव्हर्नमेंट क्वार्टर्स दिसत आहेत. पहा छान असं वातावरण आहे. ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. सावधान, वन्यजीव पक्षी यांना पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवणे, त्यांच्या कातडी, शिंगे तसेच अवयवापासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर करणे, अशा वस्तू विकणे अथवा विकत घेणे हा दंडनीय अपराध आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या त्या कलमानुसार 7 वर्षापर्यंत कैद व 25,000 दंड होऊ शकतो. छान असा बोर्ड आहे. पहा या ठिकाणी अजून एक बोर्ड आहे. आणि हा परिसर आहे. पहा इथून आपल्याला पुढं जायचं आहे. या ठिकाणी डाव्या बाजूला तिकीट घर आहे. पहा तिकीट काढायचं आणि मग जायचं आतमध्ये. मला वाटतं वॉकिंग जे होतं पूर्वी ते बंद केलेलं आहे. वन्यजीवांचं प्रमाण वाढल्यामुळं या ठिकाणी वॉकिंग बंद केलेलं आहे. या ठिकाणी बसेस आहेत वन विभागाच्या. तिकीट काढायचं, बसमध्ये बसायचं आणि जायचं. तुमची जर 4 व्हीलर असेल तर तुम्हाला डायरेक्ट प्रवेश आहे. स्वतःचे तिकीट आणि गाडीचं तिकीट हे तुम्हाला काढावं लागेल. हे पहा बोर्ड, छान असे अट्रॅक्टिव्ह बोर्ड आहे. अ सँच्युरी होल्ड बाय हँड्स बट गायडेड बाय नेचर. व्हेरी गुड. मानवनिर्मित परंतु निसर्गाच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या अभयारण्यात आपले सहर्ष स्वागत. चला आज जाऊया. समोरच वन क्षेत्रपाल यांचे कार्यालय आहे. या ठिकाणी वॉटर ATMची सुविधा करण्यात आलेली आहे. पहा 1 रुपयाला 1 लिटर पाणी, 5 रुपयाला 20 लिटर पाणी, म्हणजे अतिउत्तम पाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी निवासस्थानं आहेत पहा कर्मचाऱ्यांची. तिकीट घरानंतर आत आल्यानंतर हे कर्मचाऱ्याचे निवासस्थानं, तसेच या ठिकाणी गार्डनचा परिसर आहे दोन्ही बाजूला. तुमची लहान मुलं असतील तर तुम्ही या ठिकाणी गार्डनमध्ये खेळू शकता, वेळही घालवू शकता. येताना जर जेवण घेऊन आला तर तुम्ही गार्डनमध्ये जेवणास बसू शकता. ठिकठिकाणी गार्डनमध्ये प्राण्यांचे पुतळे उभा केलेले आहेत. या ठिकाणी क्वार्टर्ससुद्धा आहेत. पहा मोर आहेत. निसर्गाच्या कुशीमध्ये असे होमस्टे आहेत. पहा या ठिकाणी तुम्ही रेंटने राहू शकता, स्टे करू शकता. फॅमिलीसोबत जर आला तर या ठिकाणी राहण्याची अशी अतिउत्तम सोय आहे. खूप छान असे स्ट्रक्चर आहे. पहा बांबूची घरं आहेत.
एकदम असं गाव भागात आल्यासारखं वाटतंय पहा. या ठिकाणी तुम्ही गाडीसुद्धा आतमध्ये येऊन थांबवू शकता, रेस्ट करू शकता दिवसभर. राहण्याची अतिउत्तम अशी सोय आहे. परिसर पहा. या ठिकाणी विश्रामगृह आहे पहा. जे आमदार खासदार असतील त्यांच्या राहण्याची सोय, तसेच गव्हर्नमेंटचे जे संबंधित कर्मचारी असतील त्यांच्या राहण्याची सोय या विश्रामगृहामध्ये आहे. तसेच या ठिकाणी उजव्या बाजूला एक नकाशा आहे पहा. हा अभयारण्याचा नकाशा आहे. या ठिकाणी बालोद्यान असेल, छत्री बंगला असेल, देवस्थाने असतील, विश्रामगृह व कॉलनी असेल, सायाळ बिळे असतील, पानस्थळे, निरीक्षण स्थळे या ठिकाणी नकाशामध्ये दाखवण्यात आलेली आहेत. अतिशय उत्कृष्ट असा नकाशा आहे पहा. व्यवस्थित दिलेला आहे पहा सर्व काही. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र आहे पहा. एकदम विस्तृत अशा मोठ्या बोर्डावरती हे वन्यजीव विभाग कोल्हापूर यांच्यामार्फत लावण्यात आलेलं आहे. आणि समोरच गार्डन आहे पहा. गार्डनचं गेट पहा. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य पार्क आहे पहा. या ठिकाणी खूप विस्तृत असे मोठे पार्क आहे. या पार्कला बालोद्यान असं म्हणतात. खूप मोठा परिसर आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर अशी जागा आहे. आणि हे पहा, डबल बार आहेत, सिंगल बार आहेत, घसरगुंडे आहे पहा, झोपाळा पण आहे. या ठिकाणी संडास बाथरूमची सुद्धा सोय आहे. वेगवेगळे स्ट्रक्चर असणारे हे झोपाळे, नंतर घसरगुंड्या असतील, असं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. ऊन पडलंय पहा. निसर्ग माहिती केंद्र आहे गार्डनच्या पुढं आल्यानंतर. आणि बाजूलाच एक सेल्फी स्पॉट सुद्धा आहे. हे पहा, निसर्ग माहिती केंद्र. वॉल पेंटिंग अतिशय उत्कृष्ट आहे. या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता पहा. धूम मोहिते असं लिहिलेलं आहे वरती पाटी. आणि हे असं खूप छान असं निसर्ग माहिती केंद्र आहे. ठिकाणी पहा, बराच वेळ झालेला आहे. पर्यटकांची संख्या जर असेल तर बस भरते पहा, अन्यथा असं वेटिंग करावं लागतं. येऊन आम्हाला जवळजवळ 2 तास झाले. चहा घेतला, नाश्ता केला, परिसराचा बराच भाग पाहिला इथला. आता 10 वाजून गेल्या तरी आम्ही वेटिंगमध्ये आहे. या ठिकाणी पहा, जस्ट गाडी आलेली आहे पहा. गाडी अशी गाडी आहे मस्तपैकी. आपण याला राईड म्हणतात. राईड म्हणायचं याला. चला आतमध्ये बसूया. या ठिकाणी बस आलेली आहे आणि सर्व जे पर्यटक आहेत ते बसमध्ये बसलेले आहेत पहा. बसची मला वाटतं क्षमता 16 ते 17 जण या बसमध्ये बसू शकतात. अशा प्रकारची बस आहे पहा. आपला जो वन विभाग आहे, या वन विभागानं अशी छान अशी राईडची व्यवस्था केलेली आहे. तर आपण बसमध्ये बसूया. हे पहा, बसमधील वातावरण पहा. सर्व प्रवासी बसमध्ये बसलेले आहेत. बस अजून भरायची आहे. तास तरी आपल्याला वाट पाहावी लागेल. राईड निघालेली आहे. आणि हा पहा निसर्ग. जंगलाचं प्रमाण कमीच म्हणावं लागेल अरण्याच्या दृष्टीनं. समोर पहा डोंगर दिसत आहे आणि या डोंगरावरती ठिकठिकाणी वॉच टावर्स आहेत पहा,
जेणेकरून आसपासचे जे प्राणी आहेत ते आपल्याला पाहता येतील. हा पहा डोंगर, विस्तृत असा डोंगर आहे. डोंगराचा परिसर पहा, दाट असं जंगल आहे डोंगराच्या पायथ्याशी. आणि हा पहिला आपला जो पॉईंट आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी ऑलरेडी जे पर्यटक आहेत ते पोहोचलेले आहेत. पहा, ज्यांची पर्सनल गाडी आहे, 4 चाकी वाहन आहे, ती लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पहा, आता आपली जी राईड आहे ती पार्क होईल, त्याच्यानंतर आपण सविस्तर असा हा पॉईंट पाहूया. हा पहा परिसर, छान असा परिसर आहे. या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत पहा, वन्यजीव विभाग कोल्हापूर. हे सर्व प्राणी या ठिकाणी आहेत. सारंग आहे, कुरंग आहे, काळवीट आहे, चौसिंगा आहे, चिंकारा आहे, निलगाय आहे, हे प्राणी आहेत. तसे या ठिकाणी पक्षी दिलेत पहा, सुगरण पक्षी आहे, कोकिळ आहे, युरोपियन नीलपंख आहे, चष्मेवाला आहे, हे पक्षी या ठिकाणी आहेत. हा सविस्तर भाग आहे पहा, खूप छान अशी समोर छत्री आहे. उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे. संडे असल्या कारणानं बरेचसे पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत. पहा, फोटो सेशन चालू आहे. हे पहा, या ठिकाणी आता आम्ही 10 मिनटं थांबणार आहोत. हे जंगल आहे पहा, डेन्सिटी कमी आहे झाडांची. हे पहा, या ठिकाणी पूर्णतः ब्लॉक्स बसवण्यात आलेले आहेत. आणि हा पहा स्पॉट एकदम व्हॅली स्पॉट असं आपण म्हणू शकतो याला. समोर 2 व्हॅली आहेत पहा. आणि उजव्या बाजूला डोंगर आहे पहा. तर या ठिकाणी वन्यजीव असणार, ते आतमध्ये असतील जंगलामध्ये. हरणाचे कळप असतील, इतर प्राणी असतील, या ठिकाणी असणार आहेत. हा परिसर पहा विस्तृत. हे आमचे जीवस्य कंठस्य मित्र सचिन पाटील. कॉलेजला असताना आम्ही पूर्वी जात होतो फिरायला. आता वेळात वेळ काढून आम्ही ब्लॉगिंग आहे ते चालू केलेलं आहे. बेंचेससुद्धा आहेत पहा बसायला. या ठिकाणी बसून निसर्गाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. मस्त अशी छत्री आहे पहा, लाकडी बांधकाम दिसते पहा. खूप छान अशी छत्री आहे. या ठिकाणी तुम्ही जेवायला सुद्धा बसू शकता पहा. संपूर्ण फॅमिलीसोबत तुम्ही येऊ शकता आणि या ठिकाणी जेवायला बसू शकता पहा. तर काही फॅमिली आलेल्या आहेत पहा, मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत आहेत. खूप छान वाटतंय पहा. आयुष्यामध्ये आनंद घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जेवढं तुम्ही आनंदी राहाल तेवढं तुमचं आयुष्य वाढतं, हे तितकंच खरं आहे पहा. या ठिकाणी अरण्याचं प्रमाण दाट नाही आहे. अजून वनराई या ठिकाणी असावी. डेन्सिटी जेवढी जास्त असेल तेवढं इथं प्राण्यांचं जे प्रमाण आहे ते वाढणार आहे पहा. काय दिसलं का नाही? मला पण काय दिसलं नाही. बराच वेळ झालं पाहतोय पण काय दिसेना झाले. मला वाटतं सकाळी सकाळी जर आलं ना 8-8:30ला काहीतरी दिसणार. काय ऑल दीज आर वॉचर्स. निसर्ग पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे पहा. पावसामध्ये जर तुम्ही आला तर या ठिकाणी थांबू शकता. याच्या खाली उन्हामध्ये जरी आला तरी थांबू शकता.
आणि खूप छान असा पिकनिक स्पॉट आहे पहा. या ठिकाणी तुम्ही जेवण करू शकता. चारी बाजूने गर्द असे झाडे आहे, डोंगर आहेत. परिसर असा उत्कृष्ट आणि सुंदर परिसर आहे पहा. या ठिकाणी पहिला जो स्पॉट आहे तो पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या स्पॉटकडे गाडी निघालेली आहे. दुसरा जो स्पॉट आहे एक मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत पहा. गाडी जी आहे ती पार्क होत आहे आमची आणि आम्ही चालत या मंदिरामध्ये जाणार आहोत. चला, मंदिराच्या दिशेने आम्ही निघालेलो आहोत. हे जे मंदिर आहे खाली डोंगराच्या पायथ्याला आत दरीमध्ये हे मंदिर आहे. सिमेंटच्या पायऱ्या आहेत पहा आणि पावसाळ्यामुळं सगळीकडे हिरवळ दिसत आहे पहा. वन विभागानं बरीचशीच कामं या ठिकाणी केलेली आहेत आणि पहा दगडी पायऱ्या आहेत खाली. हे पहा अतिशय मोठं असं झाड आहे. या ठिकाणी तुम्ही जेवायला बसू शकता, जेवण करू शकता. एकदम कूल वाटतंय पहा. या ठिकाणी पाणी जाण्यासाठी एक पन्हाळा आहे पहा मंदिराच्या पाठीमागे. दरीतच असल्यासारखं आहे ठिकाण आणि मंदिर जे आहे मंदिराचा परिसर पहा. हे असं आहे पहा. बरोबर डोंगराच्या खाली डिपडाऊन आहे खाली. पायवाट पहा. या ठिकाणी असा बोर्ड आहे आणि इथून खाली उतरत असताना डाव्या बाजूला एक जुन्या काळातील एक विहीर आहे पहा. पूर्णतः दगडी बांधकाम आहे या विहिरीचं. अशा प्रकारच्या विहिरी आजकाल आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्या विहिरीवरती एक रहाट आहे पहा आणि ह्या रहाटेचा उपयोग पाणी काढण्यासाठी केला जाई. हे गोल जे दिसतंय त्याला रस्सी असायची आणि त्या रस्सीला एखादं भांडं अडकवलं जाई आणि खाली विहिरीतून पाणी काढलं जाई. पाणी भरपूर आहे पहा. वरती जर पाहिलं तर छोटासा एक धबधबा दिसतोय पहा. पहा मंदिराचा परिसर. ॲक्च्युली 2 मंदिरे आहेत. पाठीमागं आहे ते मोठं मंदिर आहे, त्याच्या फ्रंटला जे आहे ते छोटंसं मंदिर आहे पहा. या ठिकाणी वरून असं पाणी येतंय पहा. मंदिर आहे पहा. हे लिंगेश्वराचं मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे, दगडी बांधकाम आहे आणि या मंदिराच्या समोर छोटंसं अजून एक मंदिर आहे. लिंगेश्वराचं हे मंदिर आहे. या ठिकाणी आतमध्ये पिंड आहे, होम आहे आणि एक मूर्ती आहे पहा देवाची. श्रीरामाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी आरती चालू आहे पहा. इथं गणपती आहे पहा समोरच. मूर्ती पहा, बेस्ट एकदम. मंदिर आहे. श्रीराम जय राम जय जय राम. खूप छान अशा मूर्त्या आहेत आणि या ठिकाणी आरती झालेली आहे. हा मंदिराच्या समोरच एक छोटंसं मंदिर आहे हनुमानाचं. मूर्ती पहा, हनुमानाची मूर्ती पहा. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. हा पहा आपला तिसरा स्पॉट आहे. स्पॉट पहा, अतिशय नयनरम्य असं दृश्य आहे पहा. ढग आलेले आहेत वरून आणि हवा जी आहे अतिशय थंड अशी हवा आहे. सिनरी पहा. हे ताकारी स्टेशन आहे पहा, रेल्वे स्टेशन. परिसर पहा रेल्वे स्टेशनचा. आणि ही जी आहे
ती कृष्णा नदी आहे पहा. या ठिकाणी परिसर पहा. पाठीमागं एक वॉच टॉवर आहे आणि आमची राईड खाली थांबलेली आहे पहा. पर्यटक जे आहेत ते स्वतःची वाहनं घेऊन आलेत पहा. आज काय पर्जन्य नाही. पर्जन्य असतं म्हणजे जरा आनंद डबल झाला असता, द्विगुणित झाला असता. हा पहा, पाठीमागं बाकडे आहेत. छान असा परिसर आहे. हे पहा, एकच नंबर वातावरण आहे, एकच नंबर. या ठिकाणी वॉच टॉवर आहे पहा. इथून तुम्ही विविध प्राणी पाहू शकता आणि बाजूनच एक ग्रिलचं कंपाऊंड आहे पहा. फिरलं पाहिजे. जेवढं तुम्ही घराबाहेर पडाल आणि फिराल तेवढं तुमचं आयुष्य वाढणार आहे पहा. जाण्यासाठी मार्ग आहे पहा. खूप छान असा मार्ग तयार केलेला आहे. बाजूनं फेसिंग केलेलं आहे. पुढचा सीन पहा. ढग दाटून आलेले आहेत. लहान मुलं आहेत पहा. हे पहा, थकली बागलेली लहान मुलं. आसपासचा परिसर पहा. पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाठीमागून ढग आलेले आहेत आणि या ठिकाणी पाऊसही पडत आहे पहा. नदीकाठचा भाग पहा. या ठिकाणी पर्जन्यमान चालू आहे आणि ही जी कृष्णा नदी आहे, या कृष्णा नदीमध्ये पाण्याचं हे प्रमाण जास्त दिसतंय पहा. हिल पॉईंट पहा. टेकडी आहे आणि पर्यटक जे आहेत ते आनंद घेत आहेत. पावसाचं आगमन होत आहे. डोंगरावरचं वातावरण पहा. असं वाटतंय आज इथं मुक्काम ठोकावा. रस्ता पहा. ढग असे खाली आलेले आहेत टेकडीवरती. थेंब आलेले आहेत पावसाचे. पाऊस पडत आहे. चला 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 चला, गाडीच्या दिशेने चला. चला, पाऊस आला. चल चल दादा, चल पळ. पाऊस आला. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हे जे ढग आहेत ते खाली उतरलेले आहेत पहा. ताकारी दिसायचं बंद झालंय पहा खाली. ताकारी स्टेशन. अभयारण्याचा परिसर पहा. चिरा इटा बसवलेल्या आहेत आणि रस्ता क्वाईट वेल. मिनी महाबळेश्वर आणि हे वातावरण अतिशय बेस्ट असा स्पॉट आहे. सागरेश्वर बेस्ट स्पॉट आहे. पाऊस येत आहे. पावसात पूर्णतः आम्ही भिजलेलो आहे. हिल स्पॉट, त्यालाच आपण हिल स्टेशन असं म्हणू शकतो. पर्यटक येत आहेत, जात आहेत. असं चायनीज स्पॉट असल्यासारखं वाटत नाही. खूप उंचावरती आहे. ढग असे खाली आलेले आहेत. एकदम हॅप्पी हॅप्पी. सचिन साहेब, कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय ना? जबरदस्त. मजा आली, मजा आली आज. जबरदस्त. पहा पर्यटक. पहा आलेले पर्यटक पावसाचा मनसोक्त आनंद घेत आहेत. पाऊस कमी झालाय पहा आणि हे आमचे मित्र. हा टेकडीचा परिसर आहे. तर मित्रांनो, आत्ताच जस्ट जेवण झालं पहा. सागरेश्वरपासून खाली आल्यानंतर घाटात एक खाली हॉटेल आहे पहा, हॉटेल शिवार म्हणून. या ठिकाणी तुम्हाला व्हेज नॉन व्हेज असे
असे दोन्हीही मेनू आहेत. स्पेशली नॉनव्हेजसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. नॉनव्हेज जे आहे ते उत्तम प्रतीचं नॉनव्हेज या ठिकाणी मिळतं. चिकन असेल किंवा मटन असेल. व्हेजमध्ये सुद्धा बरेचसेच आयटम आहेत. त्याच्यामध्ये अख्खा मसूर आहे किंवा काजू पनीर आहे. तर आम्ही व्हेज खाल्लेलं आहे. काजू पनीर ठीक होतं, जेवण ठीकठाक होतं. ज्या पर्यटकांना नॉनव्हेज खायचं आहे त्यांच्यासाठी स्पेशल आहे. नॉनव्हेज चांगलं भेटतं. या ठिकाणी जेवल्यानंतर बसण्यासाठी जागा आहे पहा. मंडप असल्यासारखं आहे पहा आणि नारळाची झाडं आहेत. बसायला खूपच छान वाटते. आता या ठिकाणी थोडा वेळ आम्ही रेस्ट करणार. एक 15 ते 20 मिनटं गप्पा टप्पा मारणार आणि मग इथून पुढं माघारी रिटर्न. मित्रांनो, सागरेश्वरपासून खाली आल्यानंतर इथं एक हॉटेल आहे पहा, हॉटेल शिवार. या ठिकाणी जेवणाची अतिउत्तम सोय आहे. आत्ता जस्ट मी जेवून आलेलो आहे. तर हा कॉर्नरला असा बोर्ड लावलेला आहे पहा, हॉटेल शिवार. अस्सल मराठमोळं चुलीवरचं जेवण या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामध्ये चिकन थाळी, मटन थाळी, स्पेशल चिकन थाळी, काजू मसाला, पनीर मसाला, मिक्स व्हेज असा ह्यांचा हा मेनू आहे पहा. तर जेवण मी केलेलं आहे. नॉनव्हेज जेवण या ठिकाणी अतिउत्कृष्ट आहे, फेमस आहे त्याच्यासाठी. आम्ही जे आता व्हेज जेवण केलं त्याच्यामध्ये आम्हाला काय टेस्ट काय खास वाटली नाही. आम्ही पनीरची भाजी घेतली होती, काजू पनीर म्हणून, पण एवढे काय टेस्ट आम्हाला वाटलेली नाही त्याच्यामध्ये. ठीकठाक जेवण होतं. भाकऱ्या ज्या होत्या त्या अतिउत्कृष्ट होत्या, गोल ठेल होत्या, एकदम मस्त होत्या भाकऱ्या, चुलीवरच्या भाकऱ्या होत्या. आणि भात जो होता त्याच्याबरोबर तो एकदम टेस्टी भात होता.